22 तारखेला रामलल्लाचे प्रतिष्ठापना होणार आहे अयोध्येमध्ये. त्याचे साठी पूर्ण देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धर्मीय स्थळे जे आहे, देवस्थान आहे, मंदिर मस्जिद आहेत, हे स्वच्छ करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या निमित्ताने आज चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वन सांस्कृतिक मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे एकविरा मंदिरमध्ये आलेले आहे. त्यांनी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. ते आपल्या सोबत आहे. आपले विश्वगौरव राष्ट्रपुरुष युगनायक श्री नरेंद्र मोदीजींनी 22 तारखेला साधारणतः 496 वर्षानंतर लाखो रामभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिल्यानंतर भव्य असं राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होते आहे. मान्य मोदीजींनी आग्रह केला की हा देश ज्याची आस्था आहे मंदिरात, अध्यात्म आहे मंदिरात, ज्या मंदिरातून आपण ऊर्जा प्राप्त करतो, ज्या मंदिरातून चित्त हे समाधानी होतं, तो मंदिर परिसर सुंदर व्हावा, स्वच्छ व्हावा. आणि या दिवसांनी एक संदेश दिला, हे प्रतिकात्मक दिशादर्शक आहे. आणि हे प्रतिकात्मक स्वच्छता अभियान ही सर्वांनी एकत्र येऊन धीरे धीरे हे आमच्या संस्काराचं, आमच्या कर्तव्याचं प्रतीक व्हावं, या दृष्टीने याची सुरुवात केलेली आहे. आज माता एकविरा मातेच्या मंदिरातून आम्ही ही सुरुवात केली. माता एकविरेला आशीर्वादही मागितला. जरी 22 तारखेला हा कार्यक्रम संपत असला तर आम्ही प्रयत्नपूर्वक ही जी सुरुवात झाली आहे, ही जी स्वच्छतेची ज्योत प्रज्वलित केली गेली आहे, ही ज्योत मंदिराच्या आसपास असणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही नियोजन करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की चंद्रपूर जिल्हा याच्यामध्ये अग्रेसर असेल. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.